मसाजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव झालाय। सरपंच पदाची पोटनिवडणूक नुकताच पार पडली होती। या निवडणुकीत स्वरूपानंद देशमुख यांचा विजय झालाय। स्वरूपानंद यांनी अश्विनी देशमुख यांचा 92 मतांनी पराभव केलाय। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली होती। देशमुखांच्या हत्येनंतर महाराष्ट्र हादरून गेला होता। या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा देखील राजीनामा द्यावा लागला होता। मसाजोगमध्ये सरपंच पदासाठी पोटनिवडणूक पार पडली। या निवडणुकीसाठी संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी अर्ज भरला होता। अश्विनी देशमुख यांना भावनिक साथ मिळेल असा अंदाज होता। ही निवडणूक बिनविरोध होईल असं देखील सुरुवातीला वाटत होतं, परंतु स्वरूपानंद देशमुख यांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला। यानंतर स्वरूपानंद यांच्यावर टीका देखील झाली होती। अखेर आता मसाजोगच्या निवडणुकीचा निकाल समोर आला असून स्वरूपानंद देशमुख विजयी झालेत। गावातील एकूण 2080 मतदारांपैकी 1744 मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला होता। या निवडणुकीत 84% मतदान झालं। अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या लढतीत स्वरूपानंद देशमुख यांचा 92 मतांनी विजय झालाय। या विजयानंतर स्वरूपानंद देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे। त्या वेगवेगळ्या पद्धतीचे आरोपही झाले, मात्र आता हा निकालच्या हाती आला। आरोप कुणी काय केले मला माहित नाही। मी पहिल्या दिवशी सांगत होतो, माझे मतदार राजा माझ्या सोबत आहे। त्यांनी आज मतदान रूपी आशीर्वादातून ते सिद्ध केलं आहे। कोण कुठलंय कुणी काय माझ्यावर आरोप केले तरी माझी जनता पहिल्यापासून माझ्या सोबत होती। मी पहिल्या बी सांगितलंय, मी या दोघर बी त्या लढाईमध्ये पुढे होतो आणि इथून पुढे बी सदैव मी संतोष देशमुखच्या न्यायाच्या लढाईमध्ये समोर असतो। हा विजय ही माझी जनता आहे, माझे जे तरुण वर्ग आहेत ज्यांनी दिवसाचा रात्र केला त्या सगळ्या तरुण मित्राचा हा माझा विजय आहे, माझ्या जनतेचा विजय, माझ्या गावातील स्वाभिमानी मतदारांचा विजय। हा काय नेमका विश्वास तुमच्यावरती मतदारांनी ठेवला? येणाऱ्या काळामध्ये फक्त गावातले आमचे काम कोण करू शकतो हे जनतेने ओळखून घेतलं आणि त्याच्यानुसार मला त्यांनी विजयी केलं।